नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, छोटा हनू 1 रुपया दक्षिणा मिळवण्यासाठी देऊळकर यांच्याकडे स्वयंपाक रांधण्यासाठी गेला होता. बराचसा स्वयंपाक पूर्ण झाला होता. आता पुन्हा पाणी आणण्यासाठी जाणं भाग होतं. आता पाहूयात पुढे. ऊन कडक झालं होतं. रस्त्याची धूळ चांगलीच तापली होती. पायांना निखाऱ्यासारखे चटके बसत होते. मी सगळा उघडाच होतो. लंगोटीशिवाय अंगावर काहीच नव्हतं. अंगावर पडणारं ऊनही चटके देत होतं. पायाखालची धूळही चटके देत होती. भराभर चालावं लागत होतं. घाम येत होता. कडेला झाडं होती अधूनमधून. त्यांची सावली मिळाली की चालताना तेवढंच बरं वाटत होतं. मी गावकऱ्याच्या बावडीपाशी पोचलो. आता तिथली गर्दी कमी झाली होती. एखादीच बाई पाणी न्यायला आलेली दिसत होती. मला दोर मोकळा मिळाला. मी घागर वर काढून घेतली. खांद्यावर घेऊन निघालो. वरून कडक ऊन, पायाखालची लाल धूळ तापलेली, अंगातून घाम, पटापटा पावलं उचलावी लागत होती. तसं करताना घागरही हिंदकळत होती. त्यातून पाणी बाहेर सांडत होतं थोडं थोडं. त्याचे थेंब अंगावर पडले की तेवढंच बरं वाटत होतं. घागर हिंदकळली की पाण्याचे काही थेंब खाली तापलेल्या मातीत पडत होते. ते चटकन जिरून जात. वरून बघितलं तर मातीत एक ओलसर टिपका तेवढा दिसे. बघता बघता तोही जिरून जाई. घागर घेऊन आलो. झाकण उघडून बघितलं. भात चांगला तयार झाला होता. वाफ जिरली होती. फुलून आला होता. मी पातेलं उतरून वरणाच्या पातेल्याजवळ ठेवलं. सोजीसाठी दुसऱ्या पातेल्यात पाणी घेतलं. ते चुलीवर ठेवलं. विस्तव पेटवला. देवळेकरणीला म्हणालो, रवा दि गं. सोजी करूक पाणी ठेवलंय. तिने रवा काढून दिला. तो घेता घेता म्हणालो, सांगे माझा काय चुकला सोजी करताना तर. रांधून झालं. भात, वरण, भाजी, सोजी, सोलकढी. सूर्य आभाळाच्या मध्यावरून बराच खाली गेलेला दिसत होता. झाडांच्या पानातून खाली येणारी किरणं सांगत होती. पत्रावळी देवा, मी म्हणालो आणि विचारलं, आता निवेद वाढतंय. कोणाकोणाक वाढूचो ते सांगा. तशी पाना वाढतंय. सांगो, देवळेकर बायकोला म्हणाले. तुम्हीच सांगा. देवाचा माका माहिती का तुमका? माका तरी खंय माहिती हा नीटसा. आभा होतो ते का माहिती होती सगळी. आमचा संबंधच नाही इलो. नाही गो, देवळेकरांनी बायकोला म्हटलं. दोघंही गप्प झाली. एक तर महापुरुषाचो असाच, मी म्हणालो व एक पत्रावळं मांडत म्हणालो, या महापुरुषाचं पान. आणखी कोण सांगा. त्यांना सांगता येईना. मग मीच विचारलं, घरचो देव. या मांडलंय त्यांचा पान. म्हणून मी आणखी एक पत्रावळ मांडली व देवळेकरणीला म्हटलं, नाव सांग. आधी ती लाजली. नवऱ्याकडे बघत पदर घेऊन तिने त्याच्या आड तोंड लपवलं. नाव सांग मगे. शंकरो, ती म्हणाली. आणखी लाजून म्हणाली, हे का सगळे शंकरोच म्हणतात. घराच्या देवाचं नाव सांगे. मी हसत हसत म्हणालो. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण घरच्या देवाऐवजी नवऱ्याचं नाव सांगितलं आहे. देवाचं नाव? तिनं विचारलं व नवऱ्याकडे बघत म्हणाली, घरचो देव कोण हो? भटजी विचारतहत. घरच्या देवाकय निवेद दाखवायचं असता, मी म्हणालो. त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं. घरच्या देवाचं नाव त्यांना सांगता येईना. तेवढ्यात बसंता म्हणाला, आमचं देव मा. सांग लवकर. दोघंही म्हणाली, गणपती नाही का? कोणाच्यात ठेलेला असता तो? वय रे वसंता, देवळेकर म्हणाले. बरा मरे आठवलं तुका. माका था नाही आठवला. थांबून बायकोला म्हणाले, तू काय नाही आठवला? माका खैसून आठवतला. कामापुढा येळ कोणा कसा देवाकडे बघू. पण तुमका तरी आठवाक काय झाला? काम नाही धाम नाही, नुसता बसा नसणाऱ्या माणसाक देवाचं नाव आठवाक काय झाला? ही गणपतीची. मी मांडलेल्या पत्रळीवर बोट ठेवून म्हणालो, घरचो देव. थांबलो आणि आणखी एक पत्रावळ हाती धरीत म्हणालो, आणखी कोणाक असता निवेद? कोणाक असता गो? पुन्हा देवळेकरांनी बायकोला विचारलं. निवेद नसता, पण गाईक वाडी दाखवची असता. ती तुम्ही दाखवा. त्या पानाचो काय निवेद दाखवक नको, मी म्हणालो. 3 पत्रावळी मी ठेवलेल्या बघून देवळेकरांनी विचारलं,
तिसरा पान कोणाक? माका, मी म्हणालो. मी नाही जेवतलंय. तुम्ही जेवतलास हो, दोघंही म्हणाली. मी 3 पत्रावळीवर पदार्थ वाढले. मधोमध भाताचे एक ढिकळ, त्यावर वरण, कडेला भाजी, दुसऱ्या कडेला चमचाभर खीर. महापुरुष दाखवा. खय असा, मी म्हणालो. ह्या सगळा झाड म्हणजे महापुरुषच नाही गो, देवळेकर म्हणाले व त्यांनी बायकोकडे बघितलं. सगळा झाड कसा? देवळेकरांनी म्हणाली. तो बघा, थय एक दगड असा, तो महापुरुष. त्याच्या भोवतीनी सफाई करा, उठा. आधी सांगा काय झाला, देवळेकरांनी विचारलं. माका वाटला तुमका माहिती असतला. कसा असतला माहिती? वर्षातून एकदाच तर येतोय आम्ही हैसर, भटवाडूच्या येळेक, देवळेकर म्हणाले. आता अधिक बोला नको, सफाई करा. भटजींनी निवेद वाढले सुद्धा. आता देवळेकर उठले. त्यांनी दगडाभोवती थोडी साफसफाई केली. मला म्हणाले, आणा भटजींनी निवेदाचा पान. मी एक वाढलेली पत्रावळ उचलली आणि जपून तिथपर्यंत नेली. देवापुढं ठेवली. देवळेकरांना म्हणालो, लक्ष ठेवा, कावळे येतील. मागं आलो, पाणी घेतलं, देवावर ओतलं, दगड धुतल्यासारखा केला. त्याच्या पुढ्यात वाढलेली पत्रावळ ठेवली. पत्रावळीभोवती पाणी फिरवलं व मंत्र म्हणालो. डोळे मिटले. म्हणालो, श्री महापुरुषाय महानैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदायान स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. पुन्हा पत्रावळीभोवती पाणी फिरवलं. देवळेकरांना म्हणालो, ह्या निवेद्याचा पान तुम्ही घ्या जेवक. दुसऱ्या पत्रावळीभोवती पाणी फिरवेत म्हणालो, श्री महागणपती महानैवेद्यम समर्पयामी. पुढे सगळं तेच, ओम प्राणाय स्वाहा. देवळेकरांनो, या पानं तुमच्यापैकीच कोणीतरी घेवा जेवक. देवळेकरणीनं दोन्ही पानं उचलून घेतली. दुसरी पत्रावळ झाकण घातली. आता मी जेवक बसतंय, मी म्हणालो. बसा बसा, देवळेकर म्हणाले. तुमचा काय? तुम्ही हैसरच जेवतालास मा? इतक्यात नाही, देवळेकरीण म्हणाली. ता काय म्हणान? तिच्या नवऱ्यानं विचारलं. येवची हत जेवक, ती म्हणाली. कोण कोण येवची हत जेवक? इमला, रामगो, शेवंता, सावित्री, देवळेकरीण म्हणाली. मी या सांगलं आहे ते का, हे जेवक येवक. विमल, रामा, शेवंता, सावित्री यांना देवळेकरणीनं जेवायला यायला सांगितलं होतं. त्यांची वाट बघू खई, तीच म्हणाली. मी बसतंय तर, मी म्हणालो आणि एका पातळीवर वाढून घेतलं. भात, त्यावर वरण, भाजी, 2 पळ्या खीर. उकिडवं बसूनच पाण्याभोवती पाणी फिरवलं. मातीतच चित्रावती घातल्या. जेवू लागलो. भात नीट शिजला आहे. वरण, डाळ चांगली शिजली आहे. मीठ थोडं अधिक पडलं, पण भाताबरोबर जेवताना नाही समजणार. खीर, गोडी कमी झाली आहे, पण गुळच कमी आणला होता देवळेकरणीनं. भाजी, मिरच्यांचे तुकडे जास्त पडले काय, थोडी तिखट लागते. सोलकढी मस्त झाली आहे. माझं जेवण झालं. पलीकडेच वेलीच्या मुळाशी आचवलं. पंचाला हाततोंड पुसलं. आता झालं सगळं. बघून बघून आलं सगळं. फक्त गारणं उरलं आहे. नारळ असा मा, दी तर. गारणं घालूया देवाक. देवळकरणीनं नारळ दिला. तो मी महापुरुषापुढं ठेवला. म्हणालो, इदं फलं मया देव स्थापित पुरस्तवं तेन मे सफला वाप्तिर्भवेत जन्मनी जन्मनी. वसंता ये रे, हात जोडून उभं राहू, देवळेकरीण म्हणाली. तो आला. मग ती नवऱ्याला म्हणाली, तुम्ही येवा. तिघंही हात जोडून उभी राहिली. मी पुन्हा सुरू केलं. बा देवा, स्वामी समर्था, महाराजा महापुरुषा. होय देवा, तिघंही म्हणाली. तर ह्यो नाव काय? मी देवळेकरांना विचारलं. शंकर, शंकर गंगाराम देवळेकर. तर हा शंकर देवळेकर. त्यानं सालाबादप्रमाणे ब्राह्मण भोजन घालून सेवा तुझ्या चरणी रुजू केली आहे. मी गारणं घालून संपवलं. दगडावर आपटून नारळ फोडला. पाणी देवावर आणि इकडे तिकडे उडवलं. दोन्ही वळी देवळेकरांच्या हाती दिली. म्हणालो, कातळी काढा, देवाक ठेवा, तुम्ही खावा, माका दिया. देवळेकरांनी कोयता घातला. खोबऱ्याचे तुकडे काढले. एक देवासमोर ठेवला, एक दूर फेकला, एक मला दिला. इतर तुकडे करवंटीतच ठेवले. तुम्ही खावा प्रसाद, मी सांगितलं.
सगळी जेव्हा येतील तेव्हा खातो, ते म्हणाले. मी चड्डी घातली, लंगोटी तशीच आत ठेवली, पैरण घातली, पंचा पिशवीत टाकला, उभा राहिलो. देवळेकर काहीच करेनात, विचारेनात. तेव्हा म्हणालो, आता भटाक दक्षिणा देवची. देवळेकरांनी बायकोकडे बघितलं. तिनं विचारलं, तुमच्याकडे नाही हत? माझ्याकडे खैसून असतले, विडी काडीकसुद्धा मी तुझ्याकडे मागतोय, देवळेकर म्हणाले आणि गप्प राहिले. देवळेकरणीनं इकडे तिकडे बघत खोचलेला पदर बाहेर काढला. पदराच्या टोकाची गाठ सोडली. त्यात ठेवलेलं नाणं हाती घेतलं, नवऱ्याकडे दिलं. पैसे भिजवून भटाक दक्षिणा देवची असता. घागरीतला पाणी घ्या आता. मी मंत्र म्हटल्याप्रमाणे चालीवर म्हटलं. देवळेकरांनी घागरीतलं पाणी घेतलं, पैसे भिजवले. मी हात पुढं केला, म्हणालो, दक्षिणा पांतू बहुदेयचास्तू. देवळेकरांनी भिजलेले पैसे माझ्या हातावर ठेवले. मी बघितलं किती आहेत ते. 8 आणे. मी देवळेकरांकडे बघितलं. ते काही बोलले नाहीत. मी म्हणालो, देवळेकरांनो, दक्षिणा रुपये ठरलो होतो. देवळेकरांनी बायकोकडे बघितलं. देवळेकरीण म्हणाली, खैसून हाडू रुपायो, घरात असतं खै पैसे. मिळले 8 आणे तेवढेच हाडले. मी हात तसाच धरून राहिलो, पसरलेला. माझ्याकडे बघत म्हणाली, हे का काय नोकरीधंदो असा का काय काम असा? 3 वर्षा झाली. मुंबईसून इले ते परत गेलेच नाही. धकडे नोकरेक होते. मालकानं कंपनी बंद केल्यान असं सांगतात. खरा कायता या महापुरुषाचंच माहिती. इले ते हैसरच रवले. खै काय कामधंदो बघतीत तर त्याचं नाव नाही. विचारलं तर म्हणतात, मी हय काय मजुरी करूक जाऊ काय? मुंबईत नोकरी करी होतंय मी या कंपनीत. काय करणत नाही. नुसते बसान असतात, इडिओ वडत आणि खटेलात भजी खात. ते काय पैसे मीच देत आहे. मी अजूनही हात तसाच पसरून धरला होता. आणखीन खैसून देऊ भटजीनो, देवळेकरीण म्हणाली. सामान आहे उधार हाडलं आहे दुकानदाराकडसून, पण देवाचा करूचा म्हटल्यावर. मी देवळेकरांकडे बघितलं. त्यांनी मान वळवली. मी हात मागे घेतला, वळलो आणि निघालो. झाडाझुडपातून बाहेर आलो. थोडं चालल्यावर रस्ता लागला. त्यावरून चालू लागलो. धूळ अजूनही चांगली तापलेलीच होती. पावलांना चटके बसत होते आणि माझे डोळे भरून येत होते. सुट्टी संपत आली. पावसाळी ढग आकाशात जमा होऊ लागलेले दिसू लागले. पावसाळा जवळ आला. शाळा सुरू होण्याची तारीखही जवळ येत चालली. आता मी 5वीत जाणार होतो. मी पाव किमतीत जुनी पुस्तकं एका मुलाकडून घेतली होती. त्यांना मी दुकानातून खाकी रंगाचा कागद आणून कवर घातली होती. मधू त्याच्या पुस्तकांना छान कवर घाली. ते मी बघितलं होतं. कागद कसा कापायचा, टोकं कशी कापायची, आत कशी दुमडायची, वह्या पुस्तकांवर नावं कशी घालायची, त्याचं बघून बघून मी ही कवर घालायला शिकलो होतो. तशी मी घातली होती. त्यांच्यावर माझं नाव घातलं होतं. शाळा सुरू होण्याचीच वाट बघत होतो. घरी मी लंगोटीच नेसत असे. शाळेतून आलं की चड्डी काढून ठेवायची, शर्ट काढून ठेवायचा. घरी वावरताना, दुकानावर काही आणायला जातानाही लंगोटीच नेसून जात असे. कधीकधी माळ्यात खेळायला जातानासुद्धा लंगोटीच. एके दिवशी दुपारी दुकानावरून घरी आल्यावर बाबल म्हणाला, ही चड्डी घे तुला, घरी चालायला. नुसती लंगोटी लावून फिरू नकोस, मोठा झालास तू आता. त्याच्याकडून चड्डी घेतली. घडी उघडून बघितली. असली कसली रे चड्डी, मी विचारलं. असली म्हणजे, बाबलनं विचारलं. रंग बघ मरे, मी तक्रारीच्या स्वरात म्हटलं. 4 रंग, कसलं असलं हे कापड. गिरायकाचे कपडे शिवून उरलेल्या तुकड्यांची शिवली आहे मारे. एकाच रंगाचे तुकडे नाही उरले तुझी चड्डी शिवता येईल इतके. फारसा फरक नाही आहे रंगात, घाल सध्या, मग शिवीन आणखी एखादी. घरी घालायला चालते. मी चड्डी घालून बघितली. काढू नको लगेच, राहू दे अंगात, बाबल म्हणाला. मी चड्डी काढली नाही, तशीच घालून जेवायला बसलो. 5वीत वर्ग नव्या इमारतीत भरे. ती जुन्या शाळेसमोरच रस्त्याच्या दुसऱ्या कडेला होती. ती इमारत नवी होती, चांगली बांधलेली होती. 4 पायऱ्या चढून गेलं की वरांडा. डाव्या बाजूला 2 खोल्या, त्यात 5वी अ आणि ब. समोरच्या खोलीत 6वी, उजवीकडल्या खोलीत 7वी. वरांड्यात एक लाकडी घोडा होता. त्यावर वर्तमानपत्र लावलेलं असे.
बाबल वाचायला आणि म्हणून मला वर्तमानपत्र माहिती झालं होतं. तिथंच घोड्यावर काही लहान लहान पुस्तकंही लावलेली असत. एकाचं नाव चांदोबा होतं, दुसऱ्याचं शालापत्रक, तिसऱ्याचं बालसन्मित्र. वर्तमानपत्राचं नाव होतं नवशक्ती. 5वीच्या 2 तुकड्यांपैकी रस्त्याकडच्या खोलीत अ तुकडी भरे, पाठीमागच्या डोंगराजवळच्या खोलीत ब. या शाळेला पुढल्या बाजूला लांब वरांडा होता, पायऱ्या होत्या. तसंच वरांडा आणि पायऱ्या मागच्या बाजूलाही होत्या. डोंगर आणि वरांडा यात मोकळी जागा. तिथे खेळायचं. 5वी अला मयेकर मास्तर शिकवीत. बला हिरलेकरबाई. हिरलेकरबाई छान शिकवायच्या, छान बोलायच्या, छान दिसायच्या, गोड आवाजात बोलत. कधी रागावल्या तरीही गोड आवाजातच रागवत. कवितांना सुंदर चाली लावत. आम्हाला चाल शिकवताना स्वतः छान म्हणत कविता. त्यांनी लावलेल्या चालीवर कविता म्हणायला आम्हाला मजा वाटे. त्या मराठी छान शिकवीत, इतिहास भूगोल छान शिकवीत, गणितही छान शिकवीत, गोष्टी छान सांगत, आम्हाला भाषण करायला सांगत. गांधींवर, टिळकांवर, शिवाजीवर. आधी त्या माहिती सांगायच्या, मग भाषण लिहायला सांगायच्या, मग ती वर्गातील इतर मुलांसमोर करून दाखवायला सांगायच्या. भाषणाचा विषय बाईंनी सांगितला की तुम्हाला लगेच समजे. बाई जी माहिती सांगत ती सगळी माझ्या लक्षात राही. घरी आलं की मी भाषण लिहून काढी. वर्गात ते भाषण इतर मुलांसमोर म्हणून दाखवण्यासाठी मी अगदी तयारच होऊन शाळेत जाई. पण बाई मला आधी भाषण करायला सांगतच नसत. माझा नंबर शेवटी ठेवत. आधी इतर मुलांना भाषण करायला सांगत, मला शेवटी. मी तक्रारीच्या स्वरात बाईंना विचारी, बाई मला शेवटी का ठेवता? तुला चांगलं भाषण करता येतं म्हणून. इतर मुलांना नको का यायला? त्यांना शिकू देत आधी, मग तू. बाई सांगत. बाई आम्हाला छान छान गोष्टी सांगायच्या. गाण्यांच्या भेंड्या लावायला सांगायच्या. पावसाळ्यात खेळाच्या तासालासुद्धा वर्गातच बसून राहावं लागे. बाहेर खूप पाऊस पडत असे म्हणून. त्यावेळी बाई म्हणत, चला आज गाण्यांच्या भेंड्या खेळा. मुलांचे 2 गट करीत, एक मुलांचा, दुसरा मुलींचा. गाण्यांच्या भेंड्या खेळा असं बाई म्हणाल्या तेव्हा काय खेळायचं ते मला समजलंच नाही. म्हणजे कसं खेळायचं बाई? मी विचारलं. तुला माहीत नाही भेंड्यांचा खेळ? नाही. बघ मग आता, बाई म्हणाल्या आणि त्यांनी मुलींना सुरुवात करायला सांगितली. कृष्णा मिळाली कोयनेला, तसंच माझं माहेर बाई, येऊन मिळालं सासरला. एक मुलगी म्हणाली. इतर मुली मुलांच्याकडे बोट दाखवून ओरडल्या, ला ला. तुम्ही लानं सुरू होणारं गाणं. बाई मुलांकडे बघून म्हणाल्या, लटपट लटपट तुझं चालणं. एका मुलानं गाणं सुरू केलं. सगळी मुलं हसली. त्याच्या 2च ओळी झाल्यावर बाई म्हणाल्या, पुरे. ग ग. मुलगे मुलींकडे बघून म्हणाले, तुम्ही ग पासून सुरू होणारं. बाई म्हणाल्या. मुलींपैकी एकीनं गने सुरू होणारं गाणं म्हणायला सुरुवात केली. या प्रकारानं गाणी म्हणणं याला गाण्यांच्या भेंड्या म्हणतात. तर मला येतात का अशी गाणी? नाही. बाईंनी मला सांगितलं म्हणाल्या तर? आपणाला नाही येणार, नापास. तसं झालंच. बरीच गाणी मुलींनी म्हटली, मुलांनीही तेवढी म्हटली. पाठ येणारी दोघांचीही गाणी संपून गेली. मुलींनी कोणतं तरी गाणं म्हटलं. त्याचं शेवटचं अक्षर होतं श. मुलगे एकमेकांशी हळूहळू बोलत शने सुरू होणारं गाणं आठवू लागले. गाणं म्हणणारे मुलगे थोडेच होते. कुणाला काही आठवेना. काय, शने सुरू होणारं गाणं कुणालाच येत नाही? मग भेंडी घ्या चढवून, बाई म्हणाल्या. मुलगे विचार करीत होते. कोणाला काही सुचत नव्हतं. गाण्यात भाग न घेणारे आम्ही बरेच होतो, मीही. आतापर्यंत ज्यांनी एकही गाणं म्हटलं नाही त्यांनी म्हणा आता, शने सुरू होणारं गाणं. कविताही चालेल, बाई म्हणाल्या. थांबल्या. आम्हाला कोणालाच आलं नाही. मग एकेकाचं नाव घेत म्हणू लागल्या, तू चव्हाण, तू परब, तू मालवणकर, तू मराठे. गाणं नाही येत, श्लोक म्हणू? मी विचारलं. श्लोक, बाईंनी म्हटलं. थोडे हसल्या आणि म्हणाल्या, श्लोक येतोय? म्हण. श्लोक म्हणजे गाणंच. मी म्हणू लागलो, खणखणीत आवाजात, न भीता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं
सर्व लोकेकनाथम. एक मुलगा म्हणाला, बाई, मराठ्यानं देवाचंच गाणं म्हटल्यान. सगळी मुलं हसली. बाईही हसल्या. मग म्हणाल्या, पण चांगलं म्हटलं, खणखणीत. पुढं पुढं भेंड्यांचा खेळ सुरू झाला की माझं हेच काम झालं. गाणं येत नसलं की कोणीतरी मला म्हणे, मराठ्या, देवाचं गाणं काढ, र पासून सुरू होणारा. मी पटकन म्हणू लागे, रामो राजमणिहा सदा विजयते. भ अक्षर आलं की भीमरूपी महारुद्रा. ग आलं की गंगा सिंधू सरस्वती. गणाना त्वा गणपती हवामहे. असं. बाई वर्गात बोलताना, वर्गाबाहेरही बोलताना पुस्तकात छापल्यासारखं इकडे तिकडे असं बोलत. सावंत मास्तर, खरे मास्तर, कधी पुस्तकातल्यासारखं तर कधी इतर सगळं बोलत असत. हकडे तकडे. कधी अभ्यास केला आहेस का असं, तर कधी अभ्यास केलंहस का असं. बाई मात्र अभ्यास केला आहेस का असंच बोलत. आम्हाला आपल्यासारखंच बोलायला लावत. म्हणत असंच बोला, हे शुद्ध मराठी. पुस्तकं या शुद्ध मराठीतच छापलेली आहेत. प्रश्नांची उत्तरं देताना, निबद्ध लिहिताना असं शुद्ध मराठीतच लिहावं लागतं. तुम्ही तसंच लिहिता. हकडे तकडे ही मालवणी भाषा. आपापसात बोलताना ती चालेल, पण मालवणच्या बाहेर गेलात तर मालवणी भाषा नाही समजत तिकडे कोणाला. मग आम्ही वर्गात एरवी एकमेकांशी अधूनमधून शुद्ध मराठीतच बोलू लागलो. एके दिवशी बाईंनी वर्गात विचारलं, तुम्ही सूत काढायला शिकला आहात ना? होय बाई. कशावर काढता? टकळीवर. आता तुम्हाला चरख्यावर सूत काढायला शिकायचं आहे. आमका नाही येणार, मुली म्हणाल्या. मग लगेच दुरुस्ती करत म्हणाल्या, आम्हाला नाही येत. येत नाही ते शिकायचं असतं. बाई म्हणाल्या, चला चरखे आणूया. 1-2 मुलांना घेऊन बाई दुसऱ्या खोलीत गेल्या. तिथून त्यांनी 2-3 चरखे आणले. एक आपल्या टेबलावर ठेवला. आम्हाला टेबलाभोवती बोलावलं आणि म्हटलं, हा चरखा. लांबट आकाराची ती एक पेटीच असल्यासारखी होती. तिच्या एका टोकाला एक आडवं चाक बसवलेलं होतं. त्याच्या भोवताली दोरी घातलेली. दुसऱ्या टोकाला एक टकळी आडवी जोडलेली. बाईंनी आपल्या हातानं चाक फिरवलं. त्याची मूठ धरून आणि म्हटलं, हे चाक असं फिरवलं की टकळी फिरते. तिथे पेळू लावायचा आणि तो डाव्या हातात धरून वरवर नेत राहायचं की सूत निघतं. दोन्ही एकदम करायची. कसं जमतला? मुलांनी विचारलं. बाईने आमच्याकडे बघितलं, थोडंसं रागावून. कसं जमणार बाई? आम्ही दुरुस्ती करीत पुन्हा म्हणालो. बाई म्हणाल्या, कसं जमणार म्हणजे जमायला हवं. सवयीने जमतं. परीक्षेला विषय असतो सूतकताई. पास नापास ठरतं तुमचं त्यावर. 7वीत तर कापड विणता यायला हवं. होय ना बाई? सावंत मास्तर सांगत होते. होयच मुळी, बाई म्हणाल्या. शी, मुली म्हणाल्या. सूतकताई कसला पास नापास? तुम्हाला प्रत्येकाला एक एक चरखा मिळेल, बाई म्हणाल्या. तो तुम्ही बरोबर बाळगायचा, घरी न्यायचा, शाळेत आणायचा. त्याच्यावर सूत काढायचं. कापूस साफ करणं, सरकी काढणं, कापूस पिंजून पेडू करणं येतच ना तुम्हाला? होय बाई, आम्ही म्हणालो. प्रत्येकाला चरखा मिळाला. चरख्याची पेटी मिळाली. शाळेत जाता येताना ती न्यायची, आणायची. सरकी काढायचा पाट, सळी, धनुकली हे होतंच. ज्याची गरज असेल त्या दिवशीच्या तासाला ते न्यायचं आणायचं. दप्तर पाठीवर, हातात चरखा, धनुकली. काही मुलं ती रामाच्या धनुष्याप्रमाणे खांद्याला अडकवीत. हळूहळू टकलीप्रमाणे चरख्यावरही सूत काढता येऊ लागलं. एके दिवशी आम्ही बाईंना म्हणालो, बाई गाणं सांगा सूतकताईचं. कोणतं गाणं? सावंत मास्तर सांगत तसं. ते कोणतं सांगत? कापसाचे शेत माझे हो फुलवणी शुभ्र सारे. आम्ही सगळ्यांनी एकदमच म्हणून दाखवलं. मला नाही येत बाबांनो असली गाणी, बाई म्हणाल्या. त्यापेक्षा तुम्ही कविता म्हणा पुस्तकातल्या. पाठ तरी होतील, बाईंनी सांगितलं. आम्ही कविता म्हणू लागलो. कविता म्हणताना आमचा आवाज चढे. सगळे तल्लीन होऊन जाऊ. मला तर ती पिल्लांना शेवटचा घास भरवणारी घायाळ पक्षीन सारखी दिसू लागे आणि आतून आतून रडायला येते असं वाटत राही. वर्गातली काही मुलं दुपारी येत असत माझ्याकडे. आम्ही एकत्र अभ्यास करू, वाचन करू, कविता पाठ करून म्हणू, चरख्यावर सूत काढू, खेळू,
बाळ्या आंबेडकर लाकडाच्या रॅकेटी करून आणि. बाळ हे त्याचं घरचं नाव, पण आम्ही त्याला बाळ्याच म्हणत असू. विजू गोरे पांढऱ्या रंगाची खेळायची फुलं आणि. खळ्यातली कपडे वाळत घालायची दोरी ही मधली रेषा. विजू म्हणे, ही दोरी म्हणजे आपलं नेट, तिच्यावरून फूल गेलं पाहिजे. खटखट आवाज करीत आम्ही खेळू. बाळ्या लाकडाच्या रॅकेटी बनवून आणि, तशाच फुटपट्ट्या बनवून आणि आम्हाला देई. चांगलं जाडजूड असत. आम्ही ओळी आखायला त्याचा वापर करू. कधीकधी मारामारी करायलासुद्धा त्याच वापरू. आमचा खूप आरडाओरडा चाले, पण आमच्यावर ओरडायला आता समोरची वहिनी नव्हती. ती नाशिकला गेली होती आपल्या मुलीकडे. तिचे जावई येऊन तिला घेऊन गेले होते. नाशिकला जाण्यापूर्वी ती सारखी म्हणत असायची, जवळ का आहे नाशिक? आधी बोटीतून मुंबई, बोटीपर्यंत आधी पडवाने, पडावातून बोटीत, बोटीनं मुंबईस. किती गर्दी असते, ओकाओक सगळीकडे बोटीवर. बोट लागते मरे किती आज. आमच्या जावाई बापूंनी केबिनीची तिकीटं काढलीत रे. तिथं आमचे आम्हीच. मुंबईस भाऊच्या धक्क्यास उतरलं की आगगाडीचं स्टेशन, तिथून आगगाडीने नाशिक. 3 दिवस नुसते जायच लागतात. पण आता जावई बापू म्हणतातच आहेत तर हवं मरे जायला. वहिनी नाशकास गेली. आता तात्या एकटाच त्या घरात राही. भिक्षुकीच्या कामाहून आला की भात रांधी, सोलकाडी करी, कढीभात जेवे आणि झोपे. आमचा आरडाओरडा ऐकून तो दार उघडून बाहेर येई. विचारी, शाळेत नाही करे जायचं तुम्हास? जायचं आहे. आम्ही खेळता खेळताच सांगू, जा तर मरे. 2 घास खाऊन पडलो, जरा डुलकी लागते तर तुमचे आरडाओरड सुरू. जा शाळेत. तोपर्यंत शाळेत जायची वेळ झालेली समजे. आमच्याकडे घड्याळं नव्हती, तरी शाळेत जायची वेळ झाली हे आम्हाला समजे. तात्या एकटाच राही. बायको मुलं चिंद्राला. लग्न झालेल्या तात्याच्या 2 भावांना रांधून घालायला. तात्या इकडे एकटाच असल्याने त्याचा भात त्याला शिजून खावा लागे. भटपणाच्या कामातून दुपारी उन्हाचा तो परते. मग चूल पेटवून भात शिजत टाकायचा, सोलकढी करायचा. कधीतरी सकाळी भटपणाच्या कामांना जाताना मला म्हणे, अनुरे आज आमटी सांबार काय करणार आहेस? शाळेतून आल्यावर बघीन, केलीस तर मला ठेव वाटीभर आमटी. रोज रोज कढीभात खायला जीव विटतो मरे. मी आमटी केली तर त्याच्यासाठी वाटीभर ठेवीत असे. संध्याकाळी मी शाळेतून आलो की कधीकधी तात्या म्हणे, रात्रीच काय करणार आहेस? उफीट. मी सांगे, आज माझ्याकडेच करूया मरे. तुझी वेळ आली उफीट शिजवायची की ये माझ्याकडे, मी चूल पेटवतो. तू तुझं उफीट कर काय ते, खाऊया आमच्याकडेच. बाबाला यायला नाहीतरी चांगला काळोख होतो. त्या संध्याकाळी मी तात्याकडे जाऊन उपीट शिजवी. मी, तात्या आणि बाबल असे तिघेही तात्याकडेच रात्रीचं उपीट खात असू. खाऊन झालं की तात्या थोडा वेळ आमच्याकडे येई. बाबल कंदिलाच्या उजेडात काय वाचीत असला तो थोडा वेळ ऐकत बसे भिंतीच्या मुळाशी. डोकीवर घातलेलं तेल एका हाताच्या तळव्यानं चोळीत बसे. थोड्या वेळानं म्हणे, निसतो जाऊन तिकडे. सकाळ झाली की आहेतच रोजची भटपणाची कामं. असं म्हणून तात्या जाई. मी अभ्यास करीत बसे. बाबल झोपल्या झोपल्या हातात पुस्तक धरून वाचीत राही. झोप आली की झोपू. असेच आम्ही झोपलो. दोघांनाही झोप लागली, मला आणि बाबलला. मला आधी लागली, नंतर त्याला लागली असणार. मी झोपेत असताना मध्येच मला कोणीतरी किंचाळत असल्याप्रमाणे ऐकू आलं, अगदी जवळून. मी पटकन जागा झालो. कोण किंचाळत आहे हे इतक्या जवळ? बाबल किंचाळतो आहे. मला एकदम आईचं ते त्यावेळचं किंचाळणं आठवलं. मी घाबरून गेलो. पटकन उठलो. उडी मारून दाराशी गेलो. दार उघडून बाहेर पळालो. मोठ्यानं हाका मारीत, तात्या तात्या बाबल, आणि घाबरून रडूच लागलो. मी रडत रडतच खळ्यात पोहोचलो. मोठ्यांदा हाका मारीत तात्याच्या दारापर्यंत. तोपर्यंत तात्याला माझ्या हाका ऐकू गेल्याच होत्या. तोही झोपेतून जागा झाला होता. हाती कंदील धरून तो दार उघडून बाहेर आला. काय रे हणू, काय झालं? त्यानंही घाबरून जाऊन विचारलं. बाबल किंचाळतो आहे, मी घाबरून जाऊन रडत रडत म्हणालो. तात्याने आमच्या घरात धाव घेतली. मी मागच राहिलो पडवीत. काय झालं रे बाबल? तात्यानं आत जात बाबलला विचारलं.
कुठं काय झालं? बाबलनं विचारलं. तू ओरडलास म्हणे. हणू भिवून धावत आला. रडतो आहे मरे तो. काय नाही रे, बाबल म्हणाला. स्वप्न पडत होतं, त्यात ओरडलो असेन झालं. अरे पण हणू कसला भिवून ओरडत आला? होय रे, बाबलने मला विचारलं. तर रे, मी आता घरात येऊन म्हणालो. घाबरून गेलो मी. रडायलाच यायला लागलं मला. चल घाबरू नको, झोप रोजच्यासारखं. तात्या कंदील घेऊन गेला. बाबलनं कंदील मालवला. झोप, पुन्हा म्हणाला. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत रामाचा जप करीत पडून राहिलो. झोपच येत नव्हती. सारखा जपच करीत राहिलो. असेच आम्ही निजलो होतो. बाबल बाकड्यावर आणि मी खाली. बाबलनं आपल्यासाठी एक बाकडं करून घेतलं होतं. तो त्यावर निजे, मी खाली. दोघांच्या उशाशी पुस्तकं, बाबलच्या उशाशी बॅटरी. मला नीज लागली. बाबल बराच वेळ कंदिलाच्या उजेडात वाचत राहिला आणि नंतर झोपला. मध्येच कधीतरी मला बाबलच्या हाका ऐकू आल्या. तात्या तात्या धाव, काठी घेऊन ये. मी जागा झालो. अरे हणू उठ. मी घाबरून जागा झालो. श्रोते हो, आजच्या भागात तिथेच थांबूयात. बाबल एवढी आरडाओरड का करत आहे हे जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.